एक बॉईल करून ना आपण त्याचा असा मस्त रस्सा बनवतो, पण बऱ्याच वेळेला तसा आपण खाऊन खाऊन कंटाळा आला होता, म्हणून म्हटलं चला असं जरा थोड्या वेगळ्या पद्धतीने करूया. आपण अंडी आपण ग्रेव्हीमध्ये फोडतो ना, एकदम छान टेस्टी मस्त होतात ती. गॅस लावून घेतला आहे, कढई नाही ठेवले, मोठा पसरट असा पॅन ठेवला याच्यावरती आणि त्याच्यामध्ये बेसिक असे खडे मसाले टाकलेत, चक्रफूल टाकले, थोडीशी काळी मिरी आणि तेजपत्ता. आलं लसूण ना असं चेचून घेतलं ना फ्रेश, की ते खूप छान होतं आणि छान गोल्डन कलरवरती परतून घेतलं आहे. त्याच्यावरती 2 मस्त पिकलेले अगदी मोठ्या साईजचे असे टमॅटो टाकलेत, म्हणजे छान प्युरी तयार होईल. थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि मीठ टाकून टमॅटो परतवून झाकण ठेवायचं, म्हणजे एकदम छान सॉफ्ट होतात 1-2-5 मिनटामध्ये. सॉफ्ट झालेले टमॅटो असे हाताने छान मॅश करून घ्यायचे. आणि हे आहे कांदा खोबऱ्याचं जे वाटण असतं ना, सुकं खोबरं कांदा परतवून घेऊन त्याच्यात थोडं आलं लसूण टाकून असं हे वाटण मस्त परतवून घेणार आहे मी. परतवून घेतल्यानंतर त्याच्यात आपले बेसिकचे मसाले जाणार आहेत घरचे. हा घरचाच गरम मसाला आहे आणि एक नंबर होतो हा मसाला. माझ्या चॅनलवरती रेसिपी आहे, तर नक्की ट्राय करून बघा. फिशसाठी, चिकनसाठी आणि अंडा किंवा आपल्या ज्या भाज्या असतात ना ग्रेव्हीच्या, एक नंबर होता त्याच्यामध्ये. मग सगळे मसाले टाकून घेतलेत मी याच्यामध्ये, छान परतून घेतलेलं आहे. जेवढं छान परतणार ना तितकं छान होणार आहे ते. त्याच्यामध्ये मग मी 2 कप पाणी टाकून घेतलं आहे आणि उकळी आली आहे त्याला. तोपर्यंत अंडी काय करायचं, आपण वेगळ्या भांड्यांमध्ये अशी फोडून घ्यायची. आता इथे मी वाटणाचं जे भांडं होतं ना बघा, त्याच्यातच अशी फोडून घेतलेत, मसाले वगैरे काढले होते त्याच्यात आणि एकदम हळूवार अंडी ग्रेव्हीमध्ये टाकायची. मग त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. झाकण ठेवली की वरची बाजू जी आहे ती बघा कडक होते, छान सेट होतात अंडी. आता ही अंडी पुन्हा आपल्याला टर्न करायची आहेत, हळूवारच टर्न करायची, नाहीतर ती फुटतात आणि फुटून मग ते काय होतं, आपल्याला कोरियन मॅगीमध्ये अंडी फोडतात ना त्या टाईपची होतात, तर तशी काही बरी लागत नाही. तर अशी अंडी मस्त फ्लिप करून घेतली मी, एकदम छान झाली. अशा स्टाईलची ग्रेव्ही आहे ना भाकरीबरोबर, राईसबरोबर ती खूप छान लागते. आणि आम्हाला कोकणातल्या लोकांना तांदळाची भाकरी म्हणजे काय, सगळ्याच पदार्थाबरोबर तीच हवी असते. अशाच प्रकारे मस्त असा रस्सा तयार झाला आहे. मस्त कोथिंबीर टाकली आहे त्याच्यावरती, एक नंबर झणझणीत तर्रेदार सुंदर असा रस्सा झाला होता अंड्याचा. तर असा एक रस्सा ट्राय करून बघा. माझ्या चॅनलवर आणखीनही भरपूर अशा रेसिपीज आहेत, चिकनच्या आहेत, फिशच्या आहेत, त्याही एकदा बघून घ्या. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील, काही सुझाव असतील तर तेही सांगायला विसरू नका. बघा एकदम मस्त करी तयार झाली आहे.